सगळ्यांना परिचित असणारी रामरक्षा, परंतु याच्यामधले दडलेले अर्थ आणि फक्त शब्दांचे अर्थ नाही तर याच्यामधल्या दडलेल्या कथा, रहस्य, त्यानंतर फलश्रुती, रामरक्षा सिद्ध कशी करायची, त्याचे प्रयोग कसे करायचे, याची सगळी माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. रामरक्षेचा पहिला पार्ट येतो विनियोग. विनियोग म्हणजेच काय, संकल्प किंवा गोल सेटिंग असं म्हणू शकतो. रामरक्षा कशासाठी करायची आहे हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. याच्यात सांगितलेलं आहे की याचे ऋषी बुधकौशिक आहे. प्रभू श्री रामचंद्र हे याचे देवता आहेत आणि ही रचना अनुष्टुप छंदामध्ये आहे. अनुष्टुप छंदाचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक श्लोकामध्ये 32 अक्षर असतात. प्रत्येक 8 अक्षरानंतर आपण पॉज घेत घेत रामरक्षा करायची असते. त्यानंतर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पॉइंट जो आहे तो माता सीता हे त्याची शक्ती आहे. शक्ती म्हणजे प्रभू रामचंद्रांची पत्नी या अर्थानेच नाही, तर शक्ती म्हणजे त्या एनर्जीचा सोर्स आहे त्या सीता आहेत. त्यामुळे माता सीतेचे स्मरण करून तुम्ही रामरक्षा करायला सुरुवात करायची आहे. पुढे येतात हनुमान कीलकम, म्हणजे हनुमानजीचे कीलक आहेत. कीलक म्हणजे एक प्रकारचं लॉक. आपल्या बऱ्याचशा मंत्र्यांना लॉक करून ठेवलेलं असतं. ते अनलॉक करण्यासाठी उत्कीलन विधी माहिती असावा लागतो. तर हनुमानजी जे आहेत ते तुम्हाला रामरक्षा अनलॉक करण्यासाठी मदत करणार आहेत. त्यामुळे रामरक्षा करण्यापूर्वी तुम्ही मारुती स्तोत्र, हनुमान चालिसा किंवा कोणताही बजरंगबलीचा मंत्र म्हणा आणि तुमच्या रामरक्षाला सुरुवात करा. त्यानंतर याच्यात सांगितलेलं आहे की रामरक्षा का करायची, प्रभू रामचंद्रांच्या प्रीतीसाठी करायची असं आहे. तर तुमच्या मनात असा विचार येईल की माझ्याकडे तर काहीतरी वेगळी इच्छा आहे, माझे काहीतरी गोल्स वेगळे आहेत, मग मी काय करायचं. तर प्रभूंची प्रीती ही एक अमरेला टर्म आहे. ज्या व्यक्तीला प्रभूची प्रीती प्राप्त होते त्यांना दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची आवश्यकता राहत नाही. त्यांच्या सर्व गोष्टींची काळजी राम घेत असतात. रामरक्षेचा पुढचा पार्ट येतो ते ध्यान. ध्यान म्हणजे आपली देवता कशी दिसते याचं वर्णन केलेलं आहे. तर याच्यामध्ये फक्त प्रभू रामचंद्रांची स्तुती करणं किंवा ते कसे दिसत हे सांगणं हा उद्देश नाहीये. ध्यानाचा उद्देश असा आहे की ज्यावेळेस तुम्ही रामरक्षा करत असाल त्यावेळेस प्रभू रामचंद्राच्या एका स्पेसिफिक रूपाचं तुम्ही इमॅजिनेशन करायचं आहे मनामध्ये आणि असं करत करत रामरक्षा म्हणायची आहे. हे केल्यानंतर तुम्हाला जास्त फायदा होणार आहे. तर ध्यान कुठले श्लोक आहेत, तर ध्याये दाजानुबाहुं पासून इथे ध्यानम हे जे आहे ते याच्यामध्ये ध्यान दिलेलं आहे. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की प्रभू रामचंद्रांचे हात जे आहेत ते गुडघ्यापर्यंत लांब आहेत आणि आता ह्याचा दोन अर्थ होतो. फिजिकली त्यांचे हात लांब आहेतच, परंतु रिसेंटलीच मी विनय वानरसेजी यांच्या एका व्हिडिओमध्ये ऐकलं की त्यांचे हात आजानुबाहू आहेत. म्हणजे काय, त्यांचे हात अत्यंत लांब आहेत. त्यामुळे त्यांचा भक्त कुठल्याही संकटामध्ये असेल तरीही प्रभू त्यांची मदत करायला तत्पर असतात. ते कुठेही पोहोचू शकतात. त्यांच्या हातामध्ये धनुष्य बाण आहे. ते पद्मासन मुद्रेमध्ये स्थित आहेत. त्यानंतर नुकत्याच उमळलेल्या कमळाच्या अशा सुंदर पाकळ्यांसारखे त्यांचे सुंदर डोळे आहेत. पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे त्यांची कांती आहे आणि अत्यंत विविध अलंकार आणि तेजपुंज असलेले मांड्यांपर्यंत जटा वाढलेले असे आहेत प्रभू रामचंद्र. ह्या ध्यानाचं तुम्ही मनामध्ये स्मरण करत करत जर रामरक्षा केली तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होणार आहे. आणि रामरक्षेचा पहिला श्लोक काय ते बघूयात. याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की प्रभूंचं चरित्र 100 कोटी श्लोकांनी सुद्धा वर्णन करता येणार नाही असे आहे. 100 कोटी हा आकडा कुठून आला. वाल्मिकीजींनी जेव्हा पहिल्यांदा रामायणाची रचना केली होती त्यावेळेस त्याच्यामध्ये 100 कोटी श्लोक होते. इतके सुंदर श्लोक होते आणि या श्लोकांमध्ये मंत्र सुद्धा होते. त्यामुळेच देवता, दानव, मनुष्य या सगळ्यांमध्ये भांडण सुरू झालं होतं की कोण घेणार हे रामायण. मग विष्णूजी याच्यामध्ये इंटरफेअर करतात आणि या रामायणाची 3 पार्ट मध्ये विभागणी करतात आणि त्याचं 33 कोटी 33 लाख 33,333 श्लोक ते प्रत्येकाला इक्वली वाटून देतात तिन्ही लोकांमध्ये. त्यानंतर पुन्हा एक श्लोक मात्र शिल्लक राहिलेला असतो. मग महादेव म्हणतात की मला तो श्लोक हवाय. तो श्लोक आणि तो मंत्र आहे राम हे नाव. त्यामुळे महादेव सुद्धा सतत राम नावाचा जप करत असतात. असंही म्हणतात की काशीमध्ये ज्यावेळेस आत्म्याला मुक्ती देण्याचं काम करायचं असतं त्यावेळेस महादेव त्या आत्म्याच्या कानामध्ये राम नावाचा जप करतात आणि म्हणून त्या आत्म्याची सद्गती होते. तर असं हे सुंदर आहे जे प्रभू रामचंद्रांचं चरित्र आहे. दुसऱ्या श्लोकामध्ये पुन्हा एकदा प्रभू रामचंद्रांचं वर्णन केलेलं आहे. या वर्णनामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की निळ्या शार्क कमळाच्या वर्णाप्रमाणे ह्यांची कांती आहे. त्यांचे डोळे सुद्धा कमळासारखे सुंदर आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या ध्यानामध्ये प्रभूंसोबत आहेत सीता आणि लक्ष्मण. ते ह्यांच्या सोबत सतत असतात आणि अशा दिसणाऱ्या रामाचे मी स्मरण करत आहे. तिसऱ्या श्लोकामध्ये असं कळतं की प्रभू राम हे आहेत परमात्मा. कारण की याच्यामध्ये वर्णन कसं केलेलं आहे की हातामध्ये तलवार आहे, यांच्या पाठीवरती भाला आहे, दुसऱ्या हातामध्ये धनुष्यबाण आहे आणि सर्व राक्षस कुळाचा नाश करणारे असे हे प्रभू स्वतः जन्मरहित आहेत. आणि
असं असताना सुद्धा ते त्यांच्या लीलेसाठी आणि त्यांच्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी प्रकटलेले असे राम आहेत, त्यांचं मी ध्यान करत आहेत. चौथ्या श्लोकामधून रामरक्षा कवचाची सुरुवात होते. कवच म्हणजे काय? कवच म्हणजे एक प्रकारचं स्पिरिच्युअल आर्मर असतं. कवच हे तुमच्या भोवती एक प्रोटेक्शन तयार करत असतं आणि हे सगळं तुमच्या सूक्ष्म शरीराचं रक्षण करत असतं. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की सगळ्या पापांचा नाश करणारा आणि माझ्या सगळ्या इच्छा सफल करणाऱ्या रामरक्षेचे विद्वान लोकांनी पठन करावे. तर त्याच्यामध्ये काय आहे की माझ्या डोक्याचं रक्षण राघव करावेत, माझ्या कपाळाचं रक्षण दशरथाचा पुत्र याने करावं. त्यानंतर 5व्या श्लोकामध्ये काय येतं? कौसल्याचा मुलगा माझ्या डोळ्यांचं रक्षण करावं, विश्वामित्र ऋषींचा आवडता शिष्य माझ्या कानांचं रक्षण करावं, यज्ञांचं रक्षण करणारा राम माझ्या नाकाचं रक्षण करावं आणि सुमित्रेच्या पुत्रावर प्रेम करणारा म्हणजेच लक्ष्मणावर प्रेम करणारा राम माझ्या मुखाचं रक्षण करो. हे 6व्या श्लोकामध्ये काय येत आहे? सर्व विद्यांनी युक्त असलेले राम माझ्या जिभेचं रक्षण करो. याचा अर्थ जिभेचं फिजिकल रक्षण करणं इतकाच होत नाही, तर ज्यांच्या मुखामध्ये रामनाम आहे त्यांच्या मुखातून कधीही कोणते अपशब्द, दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणं किंवा कोणतीही वाईट गोष्ट निघू नये असं व्हावं, म्हणजे माझ्या जिभेचं रक्षण करावं. भरताने वंदन केलेला राम माझ्या कंठाचं रक्षण करावं. त्यानंतर दिव्य शस्त्र आणि अस्त्र बाळगणारे राम माझ्या खांद्यांचं रक्षण करावे. शिवधनुष्य मोडणारा राम माझ्या बाहूंचं रक्षण करावं, असं हे 6व्या श्लोकामध्ये येतं. 7व्या श्लोकामध्ये काय सांगितलंय? सीतेचे पती यांनी माझ्या हाताचं रक्षण करावं. जमदग्नींचा पुत्र म्हणजे परशुराम यांना जिंकणारे राम माझ्या हृदयाचं रक्षण करावेत. त्यानंतर खरं राक्षसाचा वध करणारा राम माझ्या पोटाचं रक्षण करावे. जांबवंतांना आश्रय देणारे राम माझ्या बेंबीचं रक्षण करावेत. 8व्या श्लोकामध्ये आहे सुग्रीवांचा स्वामी माझ्या कमरेचे रक्षण करावे. हनुमानाचा प्रभू माझ्या जांघांचं रक्षण करावेत. राक्षस कुलाचा संहार करणारे राम माझ्या मांड्यांचं रक्षण करावे. 9व्या श्लोकामध्ये येतं समुद्रावरती सेतू बांधणारे राम माझ्या गुडघ्याचं रक्षण करावेत. रावणाचा ज्याला 10 मुख आहेत त्याचा वध करणाऱ्या रामांनी माझ्या पोटरांचं रक्षण करावे. विभीषणाला लक्ष्मी प्रदान करणारे राम माझ्या पायांचे रक्षण करावेत आणि असे सर्व गुण संपन्न राम माझ्या संपूर्ण शरीराचे रक्षण करावेत. इथे 4थ्या श्लोकापासून ते 9व्या श्लोकापर्यंत जे आहे ते कवच पूर्ण होतं. तुम्हाला रामरक्षा जर सिद्ध करायची असेल तर श्लोक नंबर 4 ते 9 इतके श्लोक तुम्हाला वर्षामध्ये ज्या नवरात्री येतात त्या नवरात्रीमध्ये किंवा कोणत्याही पर्व काळामध्ये 9 किंवा 11 दिवसाचा संकल्प करून टोटल 1100 वेळा म्हणायचं आहे. तुम्ही 1100 वेळा ज्यावेळेस म्हणता त्यावेळेस ते सिद्ध होतं. श्लोक नंबर 10 मध्ये काय आहे? इथून आता फलश्रुतीला सुरुवात होते. फलश्रुती म्हणजे काय? तुम्ही रामरक्षा केल्यानंतर तुम्हाला काय काय त्याचे आउटकम मिळणार आहेत ते सांगितलेलं आहे. तर ह्यात काय सांगितलेलं आहे की जो सद्गुणी मनुष्य रामाच्या सामर्थ्याने युक्त अशा रामरक्षेचं पठण करतो तो दीर्घायुषी, सुखी, पुत्रपुत्रीवान, यशस्वी आणि विनयशील होतो. तर प्रभू रामचंद्रांचा एक सगळ्यात महत्वाचा गुण म्हणजे काय की ते विनयशील आहेत. असं म्हणतात की ज्यावेळेस तुम्ही इष्ट देवताची तुमची साधना करत असता त्यावेळेस त्या इष्टाचे गुण तुमच्यामध्ये उतरायला लागतात. 11व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की पाताळ, भूमी, आकाशामध्ये संचार करणारे कपटी लोक हे जे रामरक्षा करतात त्यांना असं संरक्षण प्राप्त होतं की त्यांना ते बघू शकत नाहीत. आणि तुम्ही एक गोष्ट नोटीस करायला लागाल, ज्यावेळेस तुमची रामरक्षा सिद्ध होईल, मी सांगितलेल्या विधीप्रमाणे जर तुम्ही केली आणि तुम्ही जर खरोखर तुमच्या आयुष्यामध्ये रामाचे प्रचंड भक्त असाल तर तुमच्यामध्ये एवढी शक्ती तयार होईल की तुम्हाला जगातल्या कुठल्याही नकारात्मकतेचा काही प्रभाव पडणार नाही. 12व्या श्लोकामध्ये अजून फलश्रुती काय सांगितलेली आहे की राम, रामभद्र, रामचंद्र अशा नावांनी रामांचे जो स्मरण करतो त्या मनुष्याला कोणतेही पाप लागत नाही आणि त्याला सुख प्राप्त होऊन मोक्ष प्राप्त होतो. तर याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही रामरक्षा करा आणि पाप करत राहा. तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराला इतक्या लेवलला समर्पित झालेला असता की त्यानंतर तुमच्या हातून पाप घडायचंच कमी होतं मुळात. श्लोक नंबर 13चा अर्थ काय होतो की जगाला जिंकणारा रामनामाने संस्कारित झालेला म्हणजे अभिमंत्रित झालेला जो मंत्र आहे जो आपल्या कंठामध्ये कोणी धारण करेल त्याला सर्व प्रकारच्या सिद्धी हस्तगत होणार आहेत. तर ह्याचे 2 अर्थ येतात. तर जो कंठामध्ये धारण करेल याचा अर्थ काय होतो की ज्यांना कंठस्थ असेल की रामरक्षा पाठ असेल त्यांना किंवा रामरक्षा त्या भोजपत्रावर लिहून कवच खोलमध्ये टाकून जर तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये धारण केली तर तुमचं राम रक्षण करतात. श्लोक नंबर 14 मध्ये काय सांगितलेलं आहे की
रामरक्षा कवच हे वज्रपंजर आहे. वज्र म्हणजे इंद्राचं अस्त्र, जे दधीची ऋषींच्या अस्तींपासून तयार झालेलं आहे आणि हे अभेद्य असतं. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही हे रामरक्षा कवच करत असता, त्यावेळेस तुमच्या भोवती सुद्धा असं एक कवच तयार होणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्व प्रकारच्या कुठल्याही नकारात्मक ऊर्जा किंवा कशाही पासून तुमचं रक्षण होणार आहे. 15व्या श्लोकामध्ये खूप इंटरेस्टिंग स्टोरी सांगितलेलं आहे. बुधकौशिक ऋषींना महादेवांनी स्वप्नामध्ये येऊन रामरक्षा सांगितली आणि त्यांनी पहाटे उठून ती जशीच्या तशी लिहिलेली आहे. कसं असतं ना, कोणतेही मंत्र असतात ना, त्यांचं निर्माण महादेव करत असतात. त्यामुळे ज्यावेळेस जे ऋषी ते मंत्र लिहितात तर त्यांना ते द्रष्टा असं म्हणतात. म्हणजे काय, तर ते ऋषींना ते मंत्र दिसतात आणि ते लिहितात. सो ते बेसिकली त्या फ्रिक्वेन्सीमध्ये टॅप करतात आणि मग त्यांना ते सगळा डेटा अवेलेबल होतो. 16व्या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे की कल्पवृक्षाचा बगीचा जसं असणार आहे, त्यानंतर सगळ्या संकटांचं हरण करणारे, तिन्ही भुवनांना आनंद देणारे आणि ऐश्वर्यवान असे प्रभू राम जे आहेत ते म्हणजे स्वामी आहेत. तरुण, रूपवान, कोमल आणि कोमल असून सुद्धा महाबलशाली, ज्यांचे डोळे कमलासारखे मोठे आणि विशाल आहेत, ज्यांनी वल्कल धारण केलेले आहेत, असे प्रभू राम आहेत. 18व्या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे की फळे आणि कंदमुळे खाणारे, त्यानंतर स्वतःच्या इंद्रियांवरती ताबा असणारे, अत्यंत आत्मसंयमी, तपस्वी आणि ब्रह्मचारी हे दशरथाचे सुपुत्र दोघे राम आणि लक्ष्मणजी आहेत. 19व्या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे, सर्व प्राण्यांचं रक्षण करणारे, सगळ्या धनुर्धरांमध्ये श्रेष्ठ धनुर्धर असणारे, राक्षस कुळांचा नाश करणारे, रघुकुळाचे सगळ्यात श्रेष्ठ असे राम लक्ष्मण माझं रक्षण करू. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की प्रभू राम कधी एकटे येत नाहीत, त्यांच्यासोबत नेहमी लक्ष्मणजी असतात तुमचं रक्षण करण्यासाठी. आणि 20व्या श्लोकामध्ये सुद्धा याची पुष्टी होते. कशी, तर दोरी चढवून सज्ज केलेलं असं धनुष्य त्यांच्या हातात आहे. त्यांच्यामध्ये असे बाणांचे भाते आहेत की जे कधीही संपणार नाहीत. असे हे राम लक्ष्मण नेहमी माझ्या रक्षणासाठी मागे पुढे चालावेत. 21व्या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे, अंगामध्ये चिलकत घातलेले, तलवार धनुष्यबाण घेऊन सदैव सज्ज असणारे असे राम आणि लक्ष्मण आमचं रक्षण करावेत. 22व्या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे, दशरथाचे शूरपुत्र ज्यांच्या मागोमाग लक्ष्मण जे आहेत, बलशाली, काकुस्थ म्हणजे सूर्यवंशातलं एक प्रसिद्ध राजा आहेत काकुस्थ, यांच्या कुळामध्ये जन्मलेले पूर्ण ब्रह्मस्वरूप असे कौशल्याचे पुत्र आहेत ते रघुकुळातले सगळ्यात उत्तम राजे म्हणजे राम. 23व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की रामाचा नित्य श्रद्धापूर्वक जप करणारा माझा भक्त अश्वमेधाच्या यज्ञाच्या पुण्यापेक्षा सुद्धा जास्त पुण्य मिळवतो, याच्यामध्ये काही शंका नाही. तर रामनामाचा महिमा मी जितका सांगेल तितका कमीच आहे. याच्यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट मी तुम्हाला सांगते, रामनाम तयार कसं झालेलं आहे. राम मधला जो र हा अक्षर आलेला आहे ते ओम नमो नारायणाय या मंत्रातून आलेला आहे. तर हा र अक्षरच का घेतलेला आहे, कारण की र ह्या अक्षराला जीव शब्द असं म्हणतात, की म्हणजे जर तो शब्द नसेल तर त्या मंत्राला काही अर्थ राहत नाही. असा हा र ओम नमो नारायणात घेतलेला आहे, जे नारायणाचं तत्व रिप्रेझेंट करतो. त्यानंतर म जो आलेला आहे तो महादेवांच्या पंचाक्षरी मंत्रामधून आलेला आहे. त्यामुळे जर नम मधला जर तुम्ही म काढला तर त्या श्लोकाचा अनर्थ होतो. त्यामुळे म हे अत्यंत महत्वाचं अक्षर जे आहे ते महादेव तत्वातून आलेलं आहे. असं हे तयार झालेलं आहे राम. तर त्यामुळे हे नाव अत्यंत पवित्र, अत्यंत तारक असं असलेला हा मंत्र आहे रामनाम. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त जप कराल तेवढं तुम्हाला त्याचा फळ मिळणार आहे. 26व्या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे, लक्ष्मणजींचे ज्येष्ठ बंधू, रघुकुळामध्ये सर्वश्रेष्ठ, सीतेचा पती, रूपवान, काकुस्थ कुळामध्ये जन्मलेले, दयेचा सागर असणारे, सद्गुणांचा साठा असणारे, सर्व ब्राह्मणांना प्रिय, धर्मशील, सर्व राजांमध्ये श्रेष्ठ, सत्यवचनी, दशरथ राजाचे पुत्र, श्यामल वर्णाचे, शांत स्वरूपाचे, सर्व लोकांना आनंद देणारे, रघुवंशाला तिलकाप्रमाणे असणारे, रावणाचा शत्रू असणाऱ्या रघुनंदन राम यांना मी वंदन करत आहे. 27व्या श्लोकामध्ये श्रीराम किंवा रामभद्राय, प्रिय राम, रामचंद्र, सृष्टीकर्त्याला ह्या रघुनाथाला आणि सर्व दिनांचं रक्षण करणाऱ्या अशा सीतेच्या पती असणाऱ्या रामांना मी नमन करतो. 28व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की रघुकुळाला आनंद देणारे हे राम, भरताच्या श्रेष्ठ बंधू राम, युद्धभूमीमध्ये कठोर असणारे राम आणि हे श्रीराम तू आमचं रक्षण कर. 29व्या श्लोकामध्ये आपल्याला कळतं की प्रभू रामचंद्र आहेत ना, त्यांना तुम्ही जर शरण गेला तर तुम्हाला काहीही असाध्य नाहीये. प्रभू राम माझी माता, माझे पिता, माझे प्रभू, सखा आहे, हे असं सगळं आहेत. हे प्रभू राम आहे ते खूप दयाळू आहेत आणि ते माझे सर्वस्व आहे. रामाशिवाय मी दुसरे काही जाणत नाही
आणि मी जाणतच नाही. पुढच्या श्लोकामध्ये हा श्लोक म्हणजे ऍक्च्युली मंत्र आहे. याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ज्याच्या उजव्या बाजूला लक्ष्मण, डाव्या बाजूला जनकाची पुत्री सीता, पुण्यामध्ये मारुती आहे, अशा रघुकुळाला आनंद देणाऱ्या श्रीरामांपुढे मी नतमस्तक आहे. 32व्या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे की लोकांना आनंद देणारे, रणांगणावरती धैर्य धरणारे, कमळापर्यंत सारखे सुंदर डोळे असणारे, रघुवंशाचे अधिपती, कारुण्य मूर्ती असे दयासागर राम आहेत, त्यांना मी शरण जात आहेत. 33व्या श्लोकामध्ये प्रभूंचे अत्यंत प्रिय भक्त हनुमानजी यांचा मंत्र आलेला आहे. याच्यामध्ये काय, मनाच्या वेगाप्रमाणे जाणारे, वाऱ्या एवढे वेगवान, इंद्रियांना जिंकणारे, संयमित करणारे, विद्वानांमध्ये श्रेष्ठ, पवनपुत्र, वानर समुदायाचा प्रमुख असलेले असे श्रीरामाच्या दूताला मी शरण आलेलो आहे. वर बसून राम राम अशा मधुर शब्दांचे गोड गुंजन करणाऱ्या वाल्मिकी रूपी कोकिळ पक्षाला मी वंदन करत आहेत. आणि सो बेसिकली आपण कसं क्रेडिट देतो ना एखाद्या व्यक्तीला, तसं इथे क्रेडिट देण्याचं काम केलेलं आहे. 35वा श्लोक सुद्धा पुन्हा एक मंत्र म्हणून वापरला जातो. सगळी विघ्ने दूर करणारे, सर्व प्रकारची संपत्ती देणारे, लोकांना आनंद देणारे असे राम यांना मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. 36व्या श्लोकामध्ये लिहिलेलं आहे की राम राम या नामोच्चार केल्याने सर्व संसारातली बीजे जळून जातात, सुख आणि संपत्ती प्राप्त होते आणि यमदूतांना भय उत्पन्न होते. 37व्या श्लोक मध्ये पुन्हा एकदा रामजींचं वर्णन केलेलं आहे. राजांचं मुकुटमणी असे श्रेष्ठ राम नेहमी विजयी आहेत. सीतापती राम यांना मी नेहमी पूजत आहे. त्यानंतर राक्षसांच्या सेनेला ज्यांनी मारले त्या रामांना मी नमस्कार करत आहे. रामांच्या तोडीचं दुसरं कोणीही नाही. मी रामाचा सेवक आहे. रामाच्या ठिकाणी माझे मन नेहमी एकाग्र व्हावे आणि राम माझे उद्धार करावेत, असं या श्लोकामध्ये अत्यंत मनामध्ये प्रेम भावना ठेवून आणि सरेंडरची भावना ठेवून सुद्धा पुन्हा एकदा प्रभू रामचंद्रांकडे आपण अशी प्रार्थना करत आहोत की तुम्ही माझा उद्धार करा. 38व्या श्लोकामध्ये पुन्हा एकदा एक सुंदर कथा आलेली आहे. पार्वतीजी ज्या आहेत त्या नेहमी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करत असतात. एकदा महादेवांना भूक लागलेली असते आणि त्यांना मातेसोबत जेवण करायचं असतं. त्या म्हणतात की मी आधी विष्णू सहस्त्रनाम करते आणि नंतर येते. महादेव म्हणतात तुला विष्णू सहस्त्रनाम करण्याची पूर्ण गरज नाहीये. तुला जर पूर्ण विष्णू सहस्त्रनामाचं जर फळ प्राप्त करायचं असेल तर फक्त राम या नावाचा तू उच्चार कर आणि मग तुला ते पूर्ण फळ प्राप्त होणार आहे. आणि मग या कथेवरून आपल्याला कळतं की रामनामाचा महिमा किती अफाट आहे. तर अख्ख्या विष्णू सहस्त्रनामाचं जे पुण्य आहे ते एका रामनामावर तुम्हाला मिळणार आहे. याचा अर्थ असा अजिबात होत नाही की जे लोक विष्णू सहस्त्रनाम करतायत त्यांनी करू नका आणि फक्त रामनाम करा किंवा रामरक्षा करा. तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही विष्णूच्या अनन्य भक्त असाल आणि तुम्हाला एखाद्या दिवशी नाही जमलं करायला तर तुम्ही रामनाम जर केलं तर तुम्हाला तेवढंच फळ प्राप्त होणार आहे जेवढं तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाने प्राप्त होणार आहे. आणि तर अशी ही सुंदर रामरक्षा आहे. याचं तुम्ही जास्तीत जास्त पठण करा, तुमच्या लहान मुलांना सुद्धा शिकवा आणि राम नाम हे तुमच्या कायम मुखामध्ये मनामध्ये असू द्या. जय श्रीराम.